मामा, आपली राधाताई सापडली। कुठे भेटली तुला? होती कुठे ती इतके दिवस? बाबा, मी राधा, तुमची राधा ओळखलत? राधा, राधा कुठे होतीस तू इतकी वर्ष? बाबा, बाबा मी आश्रमात होते हो, तुम्ही कुठे होता? तुमची किती वाट बघितली मी, तुम्ही का नाही आला? आणि हा काय अवतार करून घेतलाय तुम्ही स्वतःचा? देवी आईने सुद्धा कौल दिलं। बाबा, तुम्ही सुद्धा ताईला ओळखलं। सगळे पुरावे हेच सांगतायत की मायाच माझी राधाताई। आपली ताई इतक्या दिवसांनी आपल्याला सापडली। डोळे कधी कधी दगा देतात। जे दिसतं ते असत नाही आणि जे असतं ते दिसत नाही। बाबा, बाबा भेटले आणि मी धन्य झाले। चला आता आपण घरी जाऊ शकतो। थांबा, बोलायचंय मला। हा बोला बोला ना बाबा। तू थांब, तू जा जा जा। या म्हाताऱ्याला कळलं नाहीये ना मी त्याची मुलगी नाहीये? बाबा, तुम्ही काळजी घ्या।
देवीला कौल लावलास त्यावेळी तू देवीला काय विचारलास? मी देवी आईला थेट विचारलं, मायाच माझी राधाताई आहे का ते मला सांग. आणि देवीने कौल दिला. कौल मागताना तू मनात काय म्हणालीस? मनात काय म्हणालीस तू? देवी आई ही माझी बहीण नसू दे, माया माझी बहीण नसावी हेच मागितलं मी देवीकडे. आणि देवीने चुकीचा कौल दिला. नाही, देव कधी चुकत नसतो. माणसं चुकतात. देवाने दिलेला संकेत माणसाला समजत नाही. म्हणजे तू मनात मागितलंस तेच दिलंय तुला देवी आईने. देवीचा कौल चुकलेला नाही. म्हणजे बाबा दुधात मिसळलेलं पाणी वेगळं करायला शिक पोरे. ते कर. काही काही प्रश्नांची उत्तरं आपली आपल्याला शोधायला लागतात. शोध घेतला की सगळी गणितं सुटतात. सत्य सामोरं येतं. फक्त सत्य सामोरं आलं की खचून जाऊ नकोस. धीर सोडू नकोस. सत्य महत्वाचं. बाबा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. सत्य महत्वाचं. बाबा बाबा तुम्ही आत्ताच ओळखलत ना राधाताईला. देवी आईचं कौल तुमचं हे ओळखणं यावर हेच कळतं की मायाच राधाताई आहे. आणि आता कसलं गे बाळा, हा रुद्राक्ष तुला मदत करेल सत्याचा शोध घेण्यासाठी. जा, शोध तुझं सत्य. जा, जा बाळा जा. सोडव तिला. थोरली बहीण आहे ती तुझी.
सुटका कर तिची, मुक्त कर तिला, मुक्त कर. मुक्त कर. देवाने दिलेला संकेत माणसाला समजत नाही. काही काही प्रश्नांची उत्तरं आपली आपल्याला शोधायला लागतात. फक्त सत्य सामोरं आलं की खचून जाऊ नकोस, धीर सोडू नकोस. सत्य महत्वाचं. मीरा, माझ्या डोक्यात सतत तुझ्या बाबांचे विचार येत आहेत. त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय मला. मी लहानपणापासून बघत आले त्यांना. ते आपल्यासोबत काय येत नाहीयेत? नाही येणार ते. आई गेली, मग राधाताई हरवली, आणि याच दुःखात त्यांनी स्वतःला स्मशानात कोंडून घेतलं. मीरा, आपण तिकडनं निघत असताना बाबा तुला एकटीला थांबून काहीतरी म्हणाले. काय म्हणाले तुला? नाही, काही नाही. ते त्यांची व्यथाच सांगत होते. मी गावात होते तेव्हा त्यांना थोडं करमायचं ना, पण आता मीरा, तू त्यांना आपल्यासोबत यायला आग्रह करायला हवा होता. त्यांना बरं वाटलं असतं. मी म्हणाले त्यांना तुम्ही चला आमच्यासोबत, पण त्यांनी नाही ऐकलं. ते नाही येणार वेदाचे बाबा. त्यांना त्या जागेची सवय झाली. देवी आई, तू मला कौल दिलास, पण मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. मला माफ कर आई. तू दिलेला कौल माझ्या चांगल्यासाठीच होता. आता फक्त मला माझ्या बाबांनी जे सांगितलंय त्यात मला तुझी गरज आहे. मला मदत कर आई. ज्या मीराचा देवीवर इतकी वर्ष रुसवा होता, तीच मीरा आज देवी समोर उभी आहे. हात जोड. मीराचा तुझ्यावर राग नाहीये, आणि जरी असला तरी तो लवकरच जाईल. जर मीराने तुला बहीण म्हणून एक्सेप्ट केलं नसतं तर तिने तुझ्या आणि बाबांची भेट घालून दिली नसती. मीराला कौल मिळालाय, पण समाधान नाही. म्हणून ती तिच्या बाबांकडे मला घेऊन गेली. तिचा बाप काय बडबडला ते कळलं नाहीये मला, आणि सगळं काय चाललंय माझ्या लक्षातच येत नाहीये. आता मंजिरी मॅडमच याचा अर्थ लावू शकतील. मला लवकरात लवकर त्यांच्याशी बोलावं लागेल.
मागताना तू मनात काय म्हणालीस? देव कधी चुकत नसतो, माणसं चुकतात. हो मॅडम, ट्रस्ट मी. मीराने काहीतरी गडबड केली आहे, पण तिने ती मला कळू दिली नाहीये. पण तुला मला एक फोन करता आला नाही का माया? बर, मी तुला फोन करत होते तर तेही तू उचलत नव्हतीस. अहो मॅडम, मी तुम्हाला तेच सांगते, मी खूप प्रयत्न केले पण नेटवर्कच नव्हतं. ते जाऊ दे. तू त्या मीराचं काय सांगत होतीस? काय गडबड केली तिने? आणि तो जो मेसेज पाठवलातस तुम्हाला मॅडम बाबा, त्याचा काय अर्थ घ्यायचा होता? मी हो तेच सांगते, देवीने कौल दिला पण मीराला मान्यच नव्हतं की मी खरंच तिची बहीण आहे. तिला विश्वासच बसत नव्हता, म्हणून ती मला तिच्यासोबत तिच्या गावी घेऊन गेली, तिच्या बाबांकडे खरं खोटं करायला. काय? हो. शिवनाथकडे? तुम्ही ओळखता त्यांना? नाही. काय म्हणाले मीराचे बाबा? सांगते. डोळे कधी कधी दगा देतात. जे दिसतं ते असत नाही, आणि जे असतं ते दिसत नाही. शिवनाथ असं बोलला? हो. शक्य नाही, हे शक्य नाही. काहीतरी गडबड आहे. शिवनाथ सगळ्यात मोठी अडचण आहे. अडचण आहे म्हणजे? मॅडम आपलं खोटं उघडं नाही पडणार ना मॅडम? असं झालं तर खूप प्रॉब्लेम होईल मॅडम. अथर्वला सगळं कळलं तर खूप जास्त. माया, काहीही होणार नाहीये, कळतंय? मी बघते. तू जा तुझ्या खोलीत जा. अहो पण मॅडम, मी म्हणाले ना, मी बघते सगळं. जा जा, आणि जाताना दार लावून घे. जा. शिवनाथ माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. त्या अंबिकाला कैद केलं मी, पण तुझा बंदोबस्त करायचा राहिला. काय करू मी आता? काय करू? अर्चनी, अंबिकाताई, माझा संशय खरा होता. माया माझी बहीण नाहीये. देवीचा कौल मला बाबांनी समजावून सांगितलं. आता तर देवी आई सुद्धा माझ्या सोबत आहे. पण तू असायला हवी होतीस ग मदत करायला. बाबा म्हणालेत की तुला तुझी ताई नक्की भेटेल, पण ती कुठे आहे हे नाही सांगितलं मला. अंबिकाताई, मला माझ्या ताईला लवकरात लवकर शोधायचंय, आणि ते मी नक्की करणार. बाबांनी ना मला राधाताईला शोधायला एक दिव्य वस्तू दिली. मीरा? मीरा?